नमस्कार मित्रांनो, प्रयत्न आणि सातत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आज आपण मित्रो या ठिकाणी एक प्रेरणादायी व्हिडिओ तयार करतो आहे। बहुउद्देशीय आरोग्य सेवक मूळ प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये जेवढे आरोग्य सेवकाचे प्रशिक्षण केंद्र आहेत, या केंद्रामधून महाराष्ट्रामधून प्रथम येण्याचा बहुमान या ठिकाणी श्री सौरभ संदीप पांगत यांनी मिळवलेला आहे। मी त्यांचे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि प्रथमच या ठिकाणी त्यांना विनंती करतो की थोडक्यात आपला या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना परिचय द्या। सर, सर्वप्रथम माझं नाव सौरभ संदीप पांगत। माझं शिक्षण दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज दापोली इथे BSc केमिस्ट्री पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर माझा मूळचा पत्ता हा मुक्काम पोस्ट उंबरले, तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरी, आणि मी सध्या कार्यरत आहे तालुका गोवागर, प्राथमिक आरोग्य केंद्र अबलोली आणि उपकेंद्र कुडगिरी इथे मी सध्या आता कार्यरत आहे। बहुउद्देशीय आरोग्य सेवक मूळ प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे प्रशिक्षणासाठी असणारा ध्येयवेडा तरुण यांनी महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि या प्रथम क्रमांक येण्याची यशोगाथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सौरभ सर, या ठिकाणी मला सुरुवातीलाच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की बहुउद्देशीय आरोग्य सेवक मूळ प्रशिक्षण केंद्र हे 12 महिन्याचं प्रशिक्षण केंद्र असतं, आपल्या सर्वांना माहिती आहे। तर एकंदरीतच ही 12 महिन्याची आपली वाटचाल कशी होती थोडक्यात आम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायला आवडेल। सर, खूपच सुंदर प्रवास होता, पण ज्यावेळेस मला समजलं की माझा प्रथम क्रमांक आला महाराष्ट्रामध्ये, जणू काही मला विश्वासच बसत नव्हता। मी खूप आश्चर्यचकित झालो। पण सर, हे सर्वात करत असताना मी खूप मेहनत घेतली होती आणि सर, हे सगळं करत असताना माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, माझ्या गुरुवारांनी केलेलं मला योग्य मार्गदर्शन आणि मित्रांची मला मिळालेली योग्य साथ, त्याच्यामुळे हे शक्य झालं आणि मी यश प्राप्त करू शकलो। आरोग्य सेवक या पदाबद्दल अजूनही ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांच्या कर्तव्य असतील, जबाबदाऱ्या असतील किंवा आरोग्य सेवक हा ग्रामीण भागातील लोकांना काय सेवा देतो, बऱ्याच लोकांना अजून परिपूर्ण याबद्दल माहिती नाही। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला किंवा आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा आहे की आरोग्य सेवकाची ही सर्वसाधारण कामे कोणकोणती आहेत याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर ग्रामीण जनतेला शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती देणे, त्याचप्रमाणे कीटकजन्य आजाराविषयी, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रतिबंध उपाय करून त्यांच्यावरती मात कशी मिळवता येणार याविषयी आरोग्य शिक्षण देणं, त्याचप्रमाणे क्षयरोग, कुष्ठरोग, मोतीबिंदू यांसारख्या आरोग्यसेवा देऊन इतर जलजन्य आजाराविषयी मार्गदर्शन करून इत्यादी कामे हे आरोग्यसेवक करीत असतो। ओके, एकंदरीतच आपण असं म्हणायला काय हरकत नाही की जी साथरोग सर्वेक्षण आहे आणि प्रतिबंधात्मक आजारावर आरोग्य सेवकामार्फत सेवा दिल्या जातात, ह्या ग्रामीण भागातील सेवा आहेत। या आरोग्य सेवेमध्ये तुम्ही आल्यानंतर म्हणजे आता जी तुम्ही या ठिकाणी आरोग्य सेवा देता, या सेवेमध्ये तुम्ही तुमचे आदर्श कोणाला मानता? सर, सर्वप्रथम जर आपण बघितलं तर मी ज्या जिल्ह्यामध्ये काम करतो म्हणजे माझा जिल्हा रत्नागिरी, आणि या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे हेड माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आटले सर, त्याचप्रमाणे माझा तालुका गोवागर तेथील आरोग्य विभागाचे हेड म्हणजेच माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जहांगीर सर, हे फारच हुशार आहेत आणि त्यांना 20 वर्ष देखील या सेवेमध्ये झालेले आहेत। त्याचप्रमाणे माझे दोन्ही वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी, त्यांना मी माझा आदर्श मानतो। बहुउद्देशीय आरोग्य सेवक मूळ प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर हे प्रशिक्षणासाठी फार वैशिष्ट्य आहेत या संस्थेची, आणि या संस्थेमध्ये दरवर्षी म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त आरोग्य सेवक हे प्रथम क्रमांकाने पास होतात। याचं नेमकं वैशिष्ट्य काय किंवा त्या संस्थेचे असं स्पेशल काय वैशिष्ट्य आहे? सर, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमची संस्था ही ISO मानांकन आहे आणि सर इथे वेळ, शिस्त आणि नियोजन ह्याला फार महत्त्व आहे। सर, मी स्वतःला भाग्यवान समजतो की महाराष्ट्रामध्ये प्रथम स्थानी आणि अतिशय सुंदर असलेले प्रशिक्षण केंद्र म्हणजेच आमचं आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर इथे मला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली। या प्रशिक्षण संस्थेमध्ये तुमचं नेमकी दिवसाची सुरुवात कशी होते किंवा एकंदरीत तुमचं दिवसाचं शेड्यूल काय असतं? सर, आमच्या दिवसाची सुरुवात ही राष्ट्रगीताने, त्याचप्रमाणे आमचे प्राचार्य आदरणीय साई सर यांच्या प्रभुराज प्रार्थनेने आणि आमचे गुरुवर्य यांच्या योगा प्राणायामने आमच्या दिवसाची सुरुवात होते। तर नंतर लेक्चर्स होतात, मधली सुट्टी जेवणाची होते आणि शेवटी लेक्चर झाल्याच्या नंतरला उजळणी आणि आमच्या दिवसाची सांगता होते। दिवस संपल्याच्या नंतरला दुसऱ्या दिवशी लेक्चर्समध्ये येताना सर मी आपल्याला आदल्या दिवशी काय पाठ्यक्रम शिकवलेला आहे त्याची उजळणी करून मी लेक्चरमध्ये प्रवेश करेन। त्यामुळे एकंदरीत या सगळ्यामुळे मला फायदा झाला आणि यश हे प्राप्त करण्यासाठी मला खूप मदत झाली। या पदावर तुम्ही काम करीत असताना
ग्रामीण भागाच्या लोकांसोबत तुमची नाळ जोडलेली असते आणि मधून नक्कीच तुमचे त्यांच्यासोबत संबंध देखील अतिशय जिव्हाळ्याचे झाले असतील. तर हे थोडक्यात चांगले अनुभव काय शेअर कराल? सर, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी खूप समाधानी आहे आरोग्यसेवक हा जॉब करताना. आणि सर, जॉब करताना माझ्याबद्दल खूप चांगले अनुभव आहेत. सर, जरी आपल्याकडे डॉक्टर ही पदवी नसली तरी पण आपण जेव्हा ग्रामीण भागावरती काम करत असतो तेव्हा डायरेक्टली कॉन्टॅक्ट हा आपल्याला ग्रामस्थांबरोबर गोरगरीब लोकांबरोबर येत असतो. त्याच्यामुळे आपल्याला लोक ही डॉक्टर या नावाने हाक मारतात. त्यामुळे खूप भारी वाटतं. यामुळेच मला असं वाटतं की आरोग्यसेवक सारखा जॉब वर्ग 3 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणताही नाही. हे खरं आहे की आरोग्यसेवक पदाला महाराष्ट्र शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान मिळत नाही किंवा खर्च करण्याचे अधिकार मिळत नाही आणि म्हणूनच आपला संबंध आर्थिक खर्च असेल किंवा ऑडिटशी संबंधित नाही. हे एक या पदाचं मात्र वैशिष्ट्य राहिलेलं आहे. तुम्ही आरोग्यसेवक या पदावर काम करता, प्रशिक्षण देखील चांगलं उत्तम रीतीने पार करून तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. यानंतरच्या तुमच्या लोकांसाठी आणि स्वतःसाठी काय योजना असणार आहे? सर, मी आता आरोग्यसेवक म्हणून काम करतच आहे, परंतु सर मला विस्तार अधिकारी म्हणून जे पद आहे त्यासाठी मी परीक्षा देऊन ते पद मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, आता आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपल्याला दिसणार येतं की लोक व्यसनातूनही खूप झालेले आहेत. खरं आहे. तर मला त्यांना व्यसनातून बाहेर काढायचं आहे आणि त्या सर्व लोकांना, जी गोरगरीब लोक आहेत, त्यांना व्यसनमुक्त होऊन आपल्या आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्य करायचं आहे. हे खरं आहे की आपण ग्रामीण भागात सेवा देत असताना आपल्या शासनाकडून वारंवार आपण जनजागृती करत असतो की व्यसनापासून दूर राहा. आज आपण बघतो की समाजामध्ये दारू असेल, सिगारेट असेल, त्यानंतर गुटखा असेल, तंबाखू असेल, याचं मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते आणि यापासून जेव्हा आपल्याला अतिगंभीर आजार होतात, जो की आपण आता नेहमी चर्चा करतोय कॅन्सरचा, तर या आजारापासून आपण नक्कीच मुक्त होऊ शकतो. परंतु प्रथम ग्रामीण भागात काम करीत असताना लोकांना आपल्याला व्यसनापासून कसं दूर ठेवता येईल याची मात्र नक्की आपल्याकडून जनजागृती झाली तर हे खरं उत्तम राहील. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी आज आवाहन करतो की सर्व नागरिकांनी शक्यतो या व्यसनापासून दूर राहा. महाराष्ट्रासाठी आणि आरोग्य सेवेसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण प्रशिक्षण केंद्रातून अख्ख्या महाराष्ट्रामधून आपण प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या प्रशिक्षण काळामध्ये आपण अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने केलं? सर, खरं तर मी तुम्हाला मगाशी म्हणालोच की आमची संस्था ही प्रथम स्थानी आहेच, कारण तिथे असलेलं गुरुवर्य आणि गुरुवर्यांचं असलेलं योग्य मार्गदर्शन. सर, अभ्यासाच्या बाबतीत बघितलं तर नियोजन करत असताना म्हणजेच लेक्चर झाल्यावरती जे गुरुवर्य आम्हाला होमवर्क देत असत ते आम्ही चांगलं करतच होतो. परंतु सर, ज्यावेळेस परीक्षेच्या कालावधीत अभ्यास कसा करावा, अभ्यासाचं योग्य नियोजन कसं करावं याविषयी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन हे आमच्या गुरुवर्यांनी केलं. त्यामध्ये सर, कोणता प्रश्न कसा अटेंड करायचा, त्या प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा आणि त्या प्रश्नामध्ये उत्तर लिहिताना त्याच्यामध्ये कोणता कंटेंट किती आला पाहिजे याविषयी सर्व इत्थंभूत मार्गदर्शन हे आमच्या सर्व गुरुवर्यांनी दिलं. त्याचा कुठेतरी मला खूप सर फायदा झाला आणि मला यश प्राप्त करण्यासाठी खूप मदत मिळाली. बहुउद्देशीय आरोग्य सेवक मूळ प्रशिक्षण केंद्र यांचे आता सत्र चालू आहेत, त्यांचे प्रशिक्षण चालू आहेत. तर या प्रशिक्षणार्थींना तुम्ही काय सल्ला द्या? सर, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की सल्ला देणारा इतका मी मोठा नाही आहे, परंतु जर आजपर्यंत मी एवढं प्रशिक्षण घेतलं आणि माझा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक देखील आला, त्या हिशोबाने सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझा काही अनुभव आहे. तर सर्व प्रशिक्षणार्थींनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे आणि आपले गुरुवर्य जे वर्गामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात त्याच्यावरती चांगला अभ्यास करून सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत आणि तरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि तिथे चांगल्या मार्कांनी पास व्हाल आणि पुढे भविष्यासाठी तुम्ही भागामध्ये देखील चांगलं काम करू शकता, याची 100% गॅरंटी आहे. यश मिळवलेलं आहे. या यशासाठी तुम्ही खास कोणाचे या ठिकाणी आभार मानू इच्छिता? सर, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी इथे मी 1 वर्ष काम केलं होतं. जे काम केलं होतं ते आपल्या माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच माननीय तालुका आरोग्य अधिकारी आणि माझे दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे मी 1 वर्ष काम केलं. तदनंतर मी प्रशिक्षणाला गेलो. त्यामुळे सर मला प्रशिक्षणामध्ये जो पाठ्यक्रम असतो त्याच्यामधील अभ्यास हा मला खूप सोपा गेला. या संस्थेतील प्राचार्य सर, त्यानंतर माझे वंदनीय गुरुजन वर्ग यांचं मी खूप आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळेच आणि त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळालं आणि मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. महाराष्ट्रातील तरुणांना आणि युवकांना
तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल? फक्त सातत्यपूर्ण प्रयत्न आणि वेळेचं व्यवस्थापन असलं की यश नक्की मिळतं. आरोग्यसेवक ही केवळ नोकरी नाही तर एक जबाबदारी आहे आपल्या गावासाठी आणि आपल्या समाजासाठी. मित्रांनो, हा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आपल्या या चॅनलचं नावच प्रयत्न आणि सातत्य आहे आणि नक्कीच आपण प्रयत्न आणि सातत्य, वेळ नियोजन आणि एकंदरीतच आपण सकारात्मक विचाराचा हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे. आपणास ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या ग्रुपवर, आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि अशीच आपणास नवनवीन माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.